शिवनगरी अरोली लेआउटमध्ये अवैध रस्ता बांधकाम महसूल विभागाच्या जागेवर डल्ला। गावातील काही राजकीय नेत्यांकडून लेआउट धारकांची पाठराखण। शिवनगरी लेआउट धारकांच्या एका मनमानी आणि संशयास्पद कारभारामुळे गावात सध्या चांगलाच गदारोळ माजला आहे। लेआउट धारकाने स्वतःच्या मंजूर नकाशातील जागेत स्वतः बांधकाम न करता चक्क महसूल विभागाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून रस्ता तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे या उघड बेकायदेशीर कृत्यावर कारवाईची मागणी होण्याऐवजी गावातीलच काही राजकीय नेते लेआउट धारकांची पाठराखण करत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिवनगरी लेआउटमध्ये मूळ मंजुरीमधून रस्त्यासाठी जी जागा निश्चित करण्यात आली होती ते लेआउट धारकाने रस्ता बनवलाच नाही। स्वतःच्या मालकीची जागा वाचवून ती भविष्यात विकता यावी या उद्देशाने त्याने चक्क बाजूला असलेल्या महसूल विभागाच्या शासकीय जमिनीवर रस्ता निर्माण केला। शासकीय मालमत्तेचं नुकसान करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याचा हा थेट प्रयत्न आहे। प्लॉटच्या बदल्यात पाठराखण। या बेकायदेशीर कृत्यामुळे गावातील जागरूक नागरिकांमध्ये संताप असतानाच दुसरीकडे मात्र काही ठराविक राजकीय नेत्यांच्या पोटात वेगळाच वेदना सुरू झाल्या आहेत। ते उघडपणे या लेआउट धारकाची बाजू सावरून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। जर त्यांच्या गावाच्या विकासाचा इतकाही होत असेल तर जेव्हा जलसिंचन विभागाचा नाला तोडला, 150 वर्ष पुराणे झाड तोडले, तर तेव्हा काय यांच्या पोटात दुखले नाही, असा प्रश्न अमोल कुबडे यांनी उपस्थित केला आहे। लेआउट धारकाने गावातील काही विशिष्ट राजकीय नेत्यांना स्वस्तात किंवा वेगवेगळ्या आमिषांनी प्लॉट दिले आहेत। त्यामुळेच मिठाला जागल्यासारखे हे लोक लेआउट धारकांच्या बेकायदेशीर कामांचं समर्थन करत आहे आणि त्यांची पाठराखण करत आहे, असा थेट आरोप गावातील जागरूक ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे यांनी केला आहे। अमोल कुबडे यांनी पुढे बोलताना सांगितलं की लेआउट धारकाचा हा केवळ रस्ता बदलण्याचा वैयक्तिक प्रश्न नाही, तर यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार लपलेला आहे। मूळ नकाशात रस्त्यासाठी जी जागा सोडण्यात आली होती ती जागा आता मोकळी ठेवून लेआउट धारक त्या जागेवर नवीन प्लॉट पाडून ते विकण्याच्या तयारीत आहेत। म्हणजे शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून स्वतःची मूळ जागा लाटायची आणि ती विकून दुहेरी नफा कमवायचा, असा संपूर्ण डाव आहे। प्रशासकीय कारवाईकडे गावकऱ्यांचे सध्या लक्ष लागलेलं आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल पानतावणे, नागपूर। मी अमोल सदानंदजी कुबडे, सदस्य ग्रामपंचायत अरोली। मी आपली बाजू मांडण्याकरिता आज इथे पत्रकारांना घेऊन आलेलो आहोत। सदर लेआउट धारकाने पांदन रस्त्यावर हा जो रोड बनवला आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीचा बनवलेला आहे। त्या लेआउट लगत त्यांनी आपल्या जागेत न बनवता सदर हा रस्ता सिमेंट रस्ता महसूल विभागाच्या जागेत बनवलेला आहे आणि इथले जे प्लॉट आहेत ते काही गावातील दलाल लोक, भाडकाऊ राजकीय नेत्यांना देण्यात आले, त्यामुळे ते लेआउट धारकाच्या बाजूने बोलतात। सदर इथले प्लॉट 4 ते 6 प्लॉट देण्यात आलेले आहे आणि एवढेच नव्हे तर उर्वरित जागा हे करोडो रुपयात विकणार आहे। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हा जो दिसत आहे यांची जी बाउंड्री आहे दिसत आहे आपल्याला इथे, हे जे आहे इथे बाउंड्री, या बाउंड्रीच्या तिकडे त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी रोड बांधकाम करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलेलं नाही। तुमचं म्हणणं काय आहे की नेमकं या पांदन रस्त्यावरती बांधल्यानंतर त्या लेआउट धारकाला फायदा होईल का? लेआउट धारकाला नक्की फायदा होणार आहे आणि एवढेच नव्हे तर काही गावातील दलाल भाडकाऊ आहेत यांच्या सुद्धा तिथं फायदा झालेला आहे। त्या कारणाने ते सदर लेआउट धारकाच्या बाजूने बोलतात आणि व्हिडिओमध्ये सांगतात का आम्हाला गावाचे हित आहे, गावाच्या विकासाबद्दल बोलतो, पण हे विकासाबद्दलही नाही बोलत आणि आपला गावाच्या हितासाठी सुद्धा नाही बोलत। एवढेच नव्हे तर मग यांना बोलायचेच होतं तर मग इरिगेशनच्या जलसिंचन विभागाचा नाला तोडला, मग तेव्हा हे का झोपले होते, हे त्यावेळेस का बोलले नाही? सदर लेआउट धारक यांच्या नातेवाईक आहे का, रिश्तेदार आहे का? पिंपळाचे झाड होते, पिंपळाचे झाड सुद्धा तोडण्यात आले। याने ऑर्डरमध्ये स्पष्ट सांगितले जाते की कुठल्याही प्रकारच्या पाण्याचा स्रोत असेल किंवा वृक्ष असेल तर त्या वृक्षाचे संगोपन करा आणि पाण्याचा स्रोत असेल तर पाण्याचा निचरा करा, परंतु त्या वृक्षाचे संगोपन न करता ते वृक्ष 150 वर्ष पुराणे वृक्ष तोडण्यात आले। त्यावेळेस गावातील भाडखाऊ दलाल कुठे गेले होते, त्यावेळेस का बोलले नाही? आपली काय मागणी राहील आता? माझी मागणी हेच राहील, सरळ लेआउट धारकाने आपल्या लेआउट म्हणून रस्ता बनवावा। आपण बघू शकता हा विद्युत पोल लेआउट धारकाने आपल्या जागेत न करता सरळ थेट रस्त्याच्या मधामध्ये ठेवलेला आहे। मग यांना हा पोल का नाही दिसत? विद्युत इथून गाडी जाण्या येण्यास अडचण होती।